प्रेक्षकांनो, आत्तापर्यंतचा बेस्ट रिव्ह्यू तुम्ही बघत आहात ठिपक्याच्या रांगोळीचा. शशांक अपूर्वाला म्हणतोय, नाही आहेच मी तुझा चांगला मित्र, पण आधी मी चांगला प्रियकर पण नव्हतो, तेव्हा आपल्यात प्रेमापेक्षा जास्ती भांडणच व्हायची. अपू म्हणते, नाही रे, आपण फक्त भांडलोय, फरक आहे. पण तुला आठवतं का तेव्हा सुवाई आणि माई काय म्हणायच्या? अपूर्वा आणि शशांकच्या भांडणातच ना त्यांचं प्रेम दडलंय. शशांक म्हणतो, हो हो. अपू म्हणते, असंच असेल रे कदाचित. पण खडूस, खरंच तू ना खूप बेस्ट हजबंड आहे. थँक्यू सो मच. एकदम बेस्टेच हजबंड आहेस माझा. केवढा अवघड डिसिजन घेत होते मी आणि तू माझ्यासोबत राहिलास. तुला माहितीये, मला खूप टेन्शन आलं होतं, म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये कोणी माझ्यासोबत असेल की नसेल. मी या सगळ्या गोष्टी दादा काकांशी बोलले सुद्धा, पण तू नेहमी माझ्या सोबत होतास, माझ्या बाजूने होतास, माझ्या पाठीशी होतास, मला नेहमी सपोर्ट करत होतास. माझा बेस्ट फ्रेंड, बेस्ट प्रेमी आणि बेस्ट हजबंड बनून तू होतास. थँक्यू सो मच खडूस. खरंच मी ना खूप लकी आहे. इतकी लकी आहे ना की मी ते शब्दात सांगूच शकत नाही, एवढी लकी आहे मी. शशांक अप्पूच्या ओठांवर बोट ठेवतो आणि म्हणतो, आपल्या दोघांमध्ये ना मी लकी आहे. हो य अपूर्वा. अपूर्वा, हा एवढा अवघड डिसिजन तू माझ्यासाठी घेतलास, म्हणजे आपल्या दोघांसाठीही घेतलास. स्वतः एवढा त्रास सहन करून. तुला कदाचित अंदाज नसेल, पण गेल्या 1-1.5 वर्षामध्ये ना आपलं ना तो कुठून कुठपर्यंत आलाय, नाही याचा तुला अंदाज पण नसेल. अपू म्हणते, चांगलाच अंदाज आहे मला, पण माहितीये का खडूस, नाही सॉरी बाबा, सॉरी खडूस. कितीही काहीही झालं, काहीही टप्पे आले तरी मी तुला खडूसच म्हणणार. शशांक म्हणतो, अपूर्वा, बाळ झाल्यावरही तू मला खडूस म्हणालीस ना तरी मला आवडेल. अपू म्हणते, बाबा खडूस, खडूस बाबा. शशांक म्हणतो, काहीतरी. मग अपू हळूच म्हणते, आय लव्ह यू बाबा खडूस. आणि शशांकही तिला म्हणतोय, आय लव्ह यू टू शिष्ट. पण अपूर्वा, शशांक उठून उभं राहतो आणि थोडा सिरियस चेहरा करतो. अपूला म्हणतो, अगं अपूर्वा, तुझा आणि माझा हा शेवटचा वाढदिवस असेल ग. अपू म्हणते, काय बोलतोयस खडूस, तुला तरी कळतंय का, काय बोलतोयस तू हे? शशांक म्हणतो, मला कळतंय अपूर्वा, अगं पुढच्या वर्षी आपण दोघांमध्ये तिसरा असेल की नाही. हे सगळं कुकी गँग ऐकतीये. आता शशांक म्हणतो, अगं म्हणून अगं तसं म्हणायचं होतं मला. अपूर्वा, तुला कळलं नाही का? अपू म्हणते, खडूस तू चुकतोय. शशांक म्हणतो, काय काय झालं चुकायला? अगं अपूर्वा, तसं नव्हतं म्हणायचं मला. अपू म्हणते, खडूस, आता पण आपण तिघच आहोत ना. काय रे खडूस, विसरलास ना, आहे आपलं बाळ बरोबर. आणि तू आज जे काही सरप्राईज दिलास ना ते त्याला खूप आवडलंय. शशांक म्हणतो, थँक्यू. शशांक म्हणतो, अपूर्वा, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून ना या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद शोधायची सवय लागली आहे मला. तू येण्याआधी माझ्या कुटुंबावर मी प्रेम करायचो, आत्ताही करतोय, पण तू आल्यापासून ना मी त्यांच्या जास्ती जवळ गेलोय. दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि मग अप्पू हळूच म्हणते, हॅपी बर्थडे बाबा खडूस. आणि सगळी कुकी गँग मग दार लावून निघून जाते. आता अर्ध्या रात्री पुन्हा अप्पू घोरायला लागते. शशांक जागा होतो आणि अप्पूची शूटिंग काढतो. तो विचार करतोय, उद्या मी जर सांगितलं की ही घोरत होती तर कोणाचा विश्वासच बसणार नाही, त्यापेक्षा शूटिंगच काढून ठेवतो, म्हणजे कळेल हिला. आता या पट्ट्याला काही झोप लागे ना. अप्पू एवढ्या जोरजोरात घोरतीये प्रेक्षकांनो, भारीच डोळायला लागलेत अप्पूला. शशांक अप्पूला उठवायचा खूप प्रयत्न करतो, पण अप्पू काही उठत नाही. शेवटी हा बिचारा ओसरीमध्ये येतो झोपायला, पण तिथे सुद्धा प्राची अभ्यास करत बसलेली असते. तो विचार करतो, मी जर असं खोली बाहेर रात्रभर झोपलो तर ती रागवेल, त्यापेक्षा मी थोड्या वेळ खाली झोपतो आणि ती उठायच्या आत पुन्हा रूममध्ये जातो. प्राचीला अभ्यास करताना बघून तो तिथे पायरीवरच झोपलाय आणि विचार करतोय, हिला डिस्टर्ब नको करायला, बिचाऱ्याला घरात झोपायला जागा सुद्धा नाहीये. आता प्राची उठून इकडे तिकडे एरझाऱ्या मारत असते. त्याला वाटतं प्राची त्याला बघेल म्हणून पुन्हा तो बेडरूम मध्ये गेलाय आणि विचार करतोय, काय करू, कुठे जाऊ. अप्पूला जाग आलीये. ती म्हणते, खडूस, तू इथे का उभा आहेस, काय झालंय? अरे काय करतोयस तू इथे, का उभा आहेस? शशांक म्हणतो, काही करेल मी, फक्त मी इथे झोपणार नाहीये. किती किती घोरतेस तू अपूर्वा, मी खाली चाललोय. अपू म्हणते, असं नाही करायचं खडूस, तू मला सोडून जाणार का मी घोरते म्हणून? हे बघ, मी घोरत होतेस तर मला सांगायचं, उठवायचंच मला बोलायचं ना खडूस. शशांक म्हणतो, अगं आवाज, अगं हाका मारत होतो मी, हाका. तू ना फक्त घोरतेस अपूर्वा. कूस बदलली की घोरतेस, इकडची कूस बदलली की घोरतेस. अगं मला कशी झोप लागेल, मला जाऊ दे अपूर्वा. अपू म्हणते, नाही खडूस, मी तुला जाऊ देणार नाही. शशांक म्हणतो, हे बघ अपूर्वा, मी तुला चांगलं ओळखतो, मी पैज लावतो तुझ्याशी. 5 मिनिटात तू घोरायला सुरुवात करतेस की नाही बघ. हे बघ, तू प्रेग्नेंट असल्यापासून तुला हा प्रॉब्लेम आलाय की नाही, म्हणजे मला याची कल्पना आहे की तुझा कंट्रोल नाही आहे या प्रॉब्लेमवर. हे बघ, पण काय आहे ना, रोज जर हे असंच रात्र जर मला झोप नाही लागली
तर याचा दुष्परिणाम माझ्या कामावर होईल की नाही अपूर्वा, मी कॉन्सन्ट्रेशन कसं करणार, त्यामुळे मी ठरवलंय आता. अप्पू म्हणते काय ठरवलंयस खडूस? हे बघ, तुझं बाळांपण होईपर्यंत माझी झोपण्याची सोय मी दुसरीकडे करेल, पण इथे मी झोपणार नाही. आणि शशांक तडक खाली निघून गेलाय. अप्पू ओरडायला लागते, खडूस थांब थांब. आणि अप्पू एकदम जागी होते आणि बघते तर काय, खडूस बाजूला नाहीये. तिला असं वाटतं की स्वप्नच आहे, पण बाजूला शशांक नाहीये म्हणून ती आणखीन टेन्शनमध्ये आली. कुठे गेला खडूस? म्हणजे मी स्वप्न बघितलं तर हा खरंच सोडून गेला की काय? आता मी काय करू? आणि अप्पू आता खाली आली आहे ओसरीमध्ये. प्राचीला उठवतीये, ती तिथेच झोपलेली असते. खडूस कुठे गेला म्हणून ओरडत ती खाली आली आहे. अप्पू प्राचीला म्हणते, अगं प्राची किती वेळ झाला इथे बसलीयस? अगं तू काय करतेयस? प्राची म्हणते, अगं माझा डोळा लागला होता अपूर्वा, मी इथे अभ्यास करत होते. अप्पू म्हणते, तू खडूसला बघितलंस का? प्राची म्हणते, अगं दादा इतक्या लवकर कुठे जाणार आहे, घरातच असेल ना. अप्पू म्हणते, कळत नाहीये ग प्राची, कुठे गेला? खडूस खडूस. माई येत आहेत. माई म्हणते, अप्पू काय झालं, बस बरं इथे शांत. माई म्हणतात, काय झालं अप्पू, काही त्रास होतोय का? सुमी म्हणते, मला त्रास होतो तर तसं तुला त्रास होतोय का अप्पू काही? प्राची म्हणते, नाही, अरे शशांक दादा कुठेतरी निघून गेलाय म्हणून तिला त्रास होतोय. सगळेजण विचारायला लागतात, कुठे गेला शशांक? अप्पू म्हणते, मला माहिती नाही कुठे गेलाय, मला फक्त म्हणाला की तुझी डिलिव्हरी होईपर्यंत मी परत येणार नाही. आणि सगळ्यांनाच टेन्शन आलंय. काय? पन्ना काकू म्हणतात, अगं मग तो तुला सांगून गेला तेव्हा का नाही थांबवलंस त्याला? अप्पू म्हणते, अगं पन्ना काकू मी सगळे प्रयत्न केले, तो थांबलाच नाही. मी म्हणत होते खडूस खडूस जाऊ नकोस, पण त्याने माझं ऐकलंच नाही ग. आणि मग मला जाग आली. सगळे म्हणतात काय? तेव्हा अप्पू सांगते, म्हणजे मी झोपेत होते आणि मला स्वप्न पडलं, खडूस मला सोडून निघून गेलाय. आणि मला खडकन जाग आली. मी शेजारी बघितलं तर खडूस नव्हता. मला वाटलं माझं स्वप्न खरं ठरलं की आता नाही येतो इथे. प्रेक्षकांनो, अप्पूची ही भीती कदाचित प्रेग्नन्सीमध्ये सगळ्याच महिलांना वाटते ना, तर मला तर नेहमीच वाटायची. आता शशांक आल्हाद हॉलमधून आळस देत येतोय आणि म्हणतोय, काय झालंय? आता अप्पू तिथे जाते आणि त्याच्याशी डोकं लावतीये, खडूस तू का गेलास मला सोडून? शशांक म्हणतो, अरे काय करू मग मी, किती घोरतेस तू, तुझ्या घोरण्यामुळे मला झोप लागत नाही अपूर्वा. सगळेजण हसायला लागतात. शशांक म्हणतो, अरे काय करू मी, एवढी घोरतेही, शेवटी मी आईबाबांच्या खोलीत जाऊन झोपलो. अप्पू म्हणते, खोटं नको बोलूस खडूस, मी घोरतच नाही. शशांक म्हणतो, थांबा थांबा, माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी दाखवतो सगळ्यांना, पुरावा आहे माझ्याकडे. अप्पू शशांकचा फोन हातातनं हिसकवते आणि म्हणते, नाही 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 नाही, मला या पुराव्याची वगैरे काही गरज नाहीये, मला माहिती आहे मी अजिबात घोरत नाहीये. हे बघ खडूस, तू आत्ता जे काही बोललास ना, मी घोरते वगैरे, त्यामुळे मला जाग आलाय. मी एक गोष्ट ठरवली आहे, मी आता तुला ना आपल्या रूम मध्ये घेणारच नाहीये. शशांक म्हणतो, अरे याला काय अर्थ आहे, तू जर मला त्रास दिला तर याच्याबद्दल मी काही बोलायचं नाही का, असं कसं? आणि दोघांमध्ये आरडाओरडा सुरू होतो. शेवटी माई मध्ये पडतात आणि म्हणतात, शांत बसा शांत बसा. अप्पू म्हणते, नाही माई, मी नाही शांत बसणार अजिबात. ह्याने मला प्रॉमिस केलेलं ना की तो मला सोडून जाणार नाही, त्याने ते प्रॉमिस मोडलंय. नाही, मला कळलंय, प्रेग्नेन्सीमध्ये डिलिव्हरीमध्ये मी तुझ्या सोबत राहील अपूर्वा वगैरे वगैरे. माई हे तर सोड, पण लग्नात तर त्याने मला प्रॉमिस केलंय की नाही, तो मला सोडून जाणार नाही आयुष्यभर, तो माझी साथ देईल. काय झालं काय त्या प्रॉमिसचं माई? शशांक म्हणतो, माई, मी काय आणाभाका नव्हत्या घेतल्या, घोरायच्या आणाभाका नव्हत्या घेतल्या, मी सप्तपदीमध्ये या गोष्टीचा संबंधच नाहीये माई. अप्पू म्हणते, असं कसं माई, याने मला प्रॉमिस केलं ना की तो मला सोडून जाणार नाही. आणि दोघं इतके कचकच कचकच भांडायला लागतात. अर्थातच ही भांडणं अगदी प्रेमळ आहे, पण प्रेक्षकांना पुढे मज्जा झाली आहे. सगळ्याच कानेटकर फॅमिलीचा एवढा आवाज वाढलेला असतो आणि एकच आवाज येतो, चाललंय काय दुर्गा आत्याचं. आणि सगळे चुप. दुर्गा आत्या आलाय फायनली. मला वाटलं नव्हतं दुर्गा आत्या येतील म्हणून, पण त्यांनी आणलंय दुर्गा आत्याला. बेस्ट एपिसोड आहे. आता सगळेजण दुर्गा आत्याला खाली बसवतात, माई वगैरे सगळे नमस्कार करतात. दुर्गा आत्या म्हणतात, काय चाललं होतं तुमचं, भांडताय का तुम्ही दोघं जण? अप्पू म्हणते, मी सांगते आत्याजी, हे बघ, याने मला दिलेलं प्रॉमिस मोडलंय. याने मला प्रॉमिस केलं होतं की नाही मला सोडून कुठेही जाणार नाही, पण मी झोपल्यानंतर मला एकटीला सोडून हा निघून गेलाय. दुर्गा आत्या आता रागाने बघतात शशांककडे. शशांक म्हणतो, रागाने काय बघतेस, माझी बाजू तर समजून घे ना. हे बघ, माझं काय म्हणणं आहे, हे बघ, हे मी मान्य करतो, मी निघून गेलो. मग का निघून गेलो? मी हिच्या त्रासामुळे निघून गेलो ना. अगो, गेल्या दिवसापासून ही काहीतरी विचित्र प्रकार करतेय, ही घोरते ही. हिच्या घोरण्यामुळे माझी झोप पूर्ण होत नाहीये. पण सुवाई एवढ्या असतात, काय ही घोरते. शशांक म्हणतो, आई मजबूत घोरते ती. त्यावर सुवाई म्हणताय,
काय रे बिचारी, अरे घोरली तर घोरली, पण तू काय तिला असं एकटीला सोडून येणार आहे का? आणि हे सुवाई हसत हसत बोलताय. त्या म्हणतात बिचारी घोरली तर घोरली, तिला काही दुखलं खुपलं रात्रीचं तर ती कोणाला सांगेल बिचारी. शशांक म्हणतो बरोबर आहे, एखाद दिवशी ठीक आहे, पण अगो हिचं घोरणं थांबतच नाही, सतत घोरते. मला निद्रानाशाचा त्रास जडेल, दुसऱ्या दिवशीची मी कामे कशी करू शकेल? अगं आई सतत घोरते ही, माझी झोप नाही पूर्ण होणार ग. आत्या आजी म्हणतात अरे शशांक, गरवारपणामध्ये होतं असं, एरवी सुद्धा लोक घोरतात. आपू म्हणते सी, मुळात मी घोरतच नाही आणि लोक एरवी घोरतात पण मी घोरत नाही. आणि तू जे काय मला बोललायस ना खडूस, त्यासाठी तू सॉरी म्हण मला. शशांक म्हणतो सॉरीचा काय संबंध आहे, तू मला जे काय त्रास देते त्याबद्दल सॉरी म्हणतेस का तू? नाही, मी सॉरी म्हणणार नाहीये. अपू म्हणते तू जे काय मला बोललायस ना खडूस त्याबद्दल आधी सॉरी म्हण ना, मी घोरत नाही खडूस. शशांक म्हणतो व्हिडिओ दाखवू दे ना मला, मग थांब ना. अपू म्हणते नाही व्हिडिओ वगैरे नाही. शशांक म्हणतो मग विश्वास बसेल ना सगळ्यांचा, थांब ना थोडंसं जरा. अपू म्हणते नाही ते मला पटतच नाही. शेवटी विठू बाबा म्हणतो अरे काय भांडताय, खाली बसा. अशानं काय संस्कार होणार आहे तुमच्या होणाऱ्या बाळावर? अशानं ते मोठे होऊन तुमच्याशी भांडतील, कळतंय का तुम्हाला? आजी म्हणतात अप्पू तू एक काम कर, हे बघ रात्री झोपताना ना तू साजूक तूप नाकात घालून झोपत जा, मी पण अशीच झोपायचे. त्यावर अप्पू म्हणते ई दुर्गाजी, अगं नाकात तूप कसं वाटेल ते माझ्या नाकाचं काय होईल, यक मी नाही टाकणार. शशांक म्हणतो सांगते ना तुला आजी, उपाय कर ना, म्हणजे मला त्रास झालेला चालेल तुला, पण तुला उपाय करायचा नाहीये. सुवाईंना काही हसू कंट्रोल होत नाहीये. त्या म्हणतात शशांक ही खरंच घोरते, चुप बसा आता काही बोलू नका तिला. हे बघ अप्पू तू एक काम कर, तू ना माने खाली उशी घेऊन झोप. नाही नको जाऊ दे, नाही तर मान दुखेल तुझी. नाही म्हणजे तू उताणी झोपतेस का? अगं असं उताणं झोपलं ना की तोंड उघडं राहतं आणि मग घोरतं माणूस. तू एक काम कर, तू ना अशी उताणी नको झोपत जाऊ. अप्पू म्हणते वट उताणी? सुवाई म्हणतात अगं उताणी ग, तू एक काम कर अशी उशीवर झोप, एका बाजूला झोप अशी. पन्ना काकू म्हणतात अगं अप्पू एक काम कर, तू झोपण्याआधी ना अनुलोम विलोम करत जा, त्यामुळे ना श्वसन मार्ग मोकळा होतो. दुर्गा आत्या शेवटी म्हणतात अरे बाबांनो थांबा, आपण यावर काहीतरी मार्ग काढू, आता पुरे झालं, पुष्कळ झालं, चला आता. माई म्हणतात हो ना, प्रवासाहून आलाय दुर्गा आत्या, त्यांना आराम करू द्या. दुर्गा आजी म्हणतात आराम बिराम काही नाही, मला भूक लागली आहे रे. अरे मी अनारसे घेऊन आली आहे, ते काढ, पिशव्या वगैरे काढा सगळ्या पटापटा. त्या आजीने मस्त खाऊचं एक मस्त पिशवी आणलेली आहे आणि प्राचीच्या हातात दिली आहे. पण सुवाई म्हणतात ही खरंच घोरते. आणि माईंनी त्यांचा पचका केलाय. माई म्हणतात सुवा, शशांकच्या वेळेला तू सुद्धा घोरायचीस. आणि सगळेच जण सुवाईला हसायला लागतात. सुवाई लगेच विषय बदलतात, चला अनारसे खाऊन घेऊ आपण. प्रेक्षकांनो, आपण आतापर्यंत जो ट्रॅक मिस करत होतो ना, खूप दिवसानंतर मला एवढं छान वाटलं हे बघताना की तुम्हाला काय सांगू. आज तुम्ही नक्की मिस करू नका TV वर बघायला, कारण बघायला एवढी मज्जा येणार आहे की तुम्हाला म्हणजे मी एक्सप्लेनच करू शकत नाही. तर अशा प्रकारे अप्पू घोरते हा विषय इथेच त्यांनी क्लोज केला आहे. पण अजून तर खूप मजा येणार आहे. दुर्गा आत्या आल्या म्हटल्यावर अप्पूची फजिती होणार, पण शशांक आणि अप्पू एकमेकांकडे रागाने बघताय. असो, तर आजचा रिव्ह्यू असा होता, थोडा आवाज बसला त्याबद्दल सॉरी. पण आता पुढे खूप छान दाखवलंय. पुढे आपल्याला झेंडावंदन दिसणार आहे आणि सुवाई सगळेच कानेटकर फॅमिली झेंडावंदन करताना दिसणार आहे. तर तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला आवर्जून मला कमेंट करा आणि आपला व्हिडिओ शेअर लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करता आहात ना, मग वाट कसली बघताय, सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.